सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी काल रात्री गुरुग्राममधील एका खासगी रुग्णालयात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंग यांच्या उपस्थितीत आपलं 26 दिवसांपासूनचं उपोषण मागे घेतलं। यावेळी रुग्णालयात वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो आणि लेह लडाखच्या वरिष्ठ नियामक मंडळाचे वरिष्ठ नेतेही उपस्थित होते। विविध अटींबाबतच्या प्रदीर्घ वाटाघाटींनंतर आणि देशात संभाव्य हिंसा लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं वांगचुक यांनी सांगितलं। कुठेही कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ नये याबद्दल अत्यंत सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। यापूर्वी वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या 65 खासदारांनी आपल्याला भेटून अथवा पत्र लिहून उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं होतं असं वांगचुक यांनी म्हटलं आहे। वांगचुक गेल्या महिन्याच्या 28 तारखेपासून उपोषण करत होते।